आजपासून साधारणपणे 350 वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींनी आदर्श हस्ताक्षर कसं असावं हे सांगितलं होतं. एक संत, एक तत्त्वज्ञ आणि मानवी मनाचा इतका सखोल अभ्यास असलेल्या आपल्या समर्थांनी दासबोधामध्ये फक्त जीवनाबद्दलच नाही, तर हस्ताक्षराबद्दल सुद्धा खूप महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. ते असं म्हणतात, की हस्ताक्षर असावं नीट, समतोल असलेलं, योग्य अंतर ठेवून लिहिलेलं, सुसंगत आणि वाचायला सोपं असावं. आता इथेच सगळ्यात इंटरेस्टिंग भाग आहे. आज आपण ह्याच सगळ्या गोष्टीला, जे त्यांनी मेन्शन केले त्या गोष्टीला ग्रॅफोलॉजी असं म्हणतो. आणि ग्रॅफोलॉजीनुसार ह्याच सगळ्या गोष्टी आपण हस्ताक्षरात आणल्या, म्हणजे ट्रेट्स हस्ताक्षरात आणले, की विचारांमध्ये स्पष्टता वाढते, भावनिक समतोल साधता येतो, आपले स्वतःबरोबरचे आणि समाजाबरोबरचे नातेसंबंध उत्तम व्हायला मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यक्तिमत्व सरळ आणि मजबूत बनतं. म्हणजे काय? पर्सनॅलिटी स्ट्रॉंग तयार होते. ते फक्त हस्ताक्षर चांगलं करायला सांगत नव्हते. ते मनाची अवस्था लेखनातून, आपल्या हस्ताक्षरातून नेमकी कशी दिसते हे सांगत होते. दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी ह्या विषयावर जेवढं लिहून ठेवलं आहे, त्याचं संपूर्ण डिकोडिंग मी या यूट्यूब व्हिडिओमध्ये केलं आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. दासबोधात दशक 19 समास पहिला ह्याच्यामध्ये लेखन क्रिया निरूपण ह्या टॉपिकच्या अंडर रामदास स्वामींनी आपल्याला काही हँडरायटिंगशी रिलेटेड सजेशन्स दिलेत असं आपण म्हणूया. त्यातली जी पहिली ओळ आहे त्याच्यात ते असं म्हणतात, की माणसाने बाळबोध अक्षर घोटून घोटून इतकं सुंदर करावं की जो कोण रीडर असेल, जो कोण ते वाचेल त्याला समाधान मिळेल. तर हे सांगण्याचा त्यांचा उद्देश असा आहे, की नुसतं हँडरायटिंग सुंदर करा असं त्यांना म्हणायचं नाही आहे. हँडरायटिंगचा टूल म्हणून वापर करून सेल्फ डेव्हलपमेंटकडे तुम्ही प्रवास करायला सुरुवात करा, असं त्यांना ॲक्च्युली इंटेन्शन त्यांचं तसं आहे म्हणण्याचं. ज्या वेळेला आपण हँडरायटिंगला घोटून घोटून सुंदर करतो, त्यावेळेला आपलं स्वतःबरोबरचं नातं पहिले चांगलं होतं. स्वतःबरोबरचं चांगलं झालं, की आजूबाजूच्या लोकांबरोबरचं चांगलं होतं आणि एक समाज म्हणून आपण उत्क्रांत होऊ शकतो. ह्या उद्देशाने त्यांनी हँडरायटिंग ॲज अ टूल म्हणून वापरा, असं त्यांना खरं तर म्हणायचं आहे. सो पहिल्या ओळीमध्ये त्यांनी मेनली आपल्याला हँडरायटिंग ॲज टूल कसं वापरायचं हे त्यांनी मेन्शन केलं आहे. दुसऱ्या त्यांच्या ओळीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे, की अक्षर कसं असावं? तर ते राउंडिश असायला पाहिजे, कर्व्हज असले पाहिजेत अक्षरामध्ये, स्ट्रेट स्लांट अक्षर असायला पाहिजे आणि मोकळं मोकळं लिहिलेलं असलं पाहिजे. त्याच्यामध्ये काळजाच्या शाईने लिहिलेला जसं वाटेल किंवा मनातल्या भावना जशा काळजाच्या शाईने लिहिलेल्या आहेत, ते जसं फील येईल की नाही, ते इमोशनली तुम्ही लिहायला पाहिजे, असं त्यांचा दुसरा एक मुद्दा त्यांनी मेन्शन केला आहे. ते काळे कुळकुळीत असावे. आता काळे कुळकुळीत म्हणजे काय, तर त्यांना इंकची क्वालिटी ते सांगतायत. जितकी क्वालिटी चांगली असेल तितकं आपण व्यवस्थित ते लिहिलेलं आहे ते रीडरला वाचायला चांगलं पडेल. आणि ओळीत ओळीत असे लिहावे की जणू काही मोत्यांच्या माळाच आहेत. तर त्यांनी याच्यामध्ये ओव्हरऑल लाईनची क्वालिटी कशी असायला पाहिजे लिहित असताना, हा त्यांचा संदर्भ आहे सांगण्याचा. ग्रॅफोलॉजिकली बघायला गेलं तर राऊंड हँडरायटिंग जे जनरली मराठीमध्ये आहे किंवा साऊथमधलं स्क्रिप्ट हे बऱ्यापैकी राऊंडिश असतं. तर त्या राऊंडिश स्क्रिप्टमुळे आपण इमोशनली रिसेप्टिव्ह बनतो. आपली इमोशनल रिसीव्ह करण्याची आणि एक्सप्रेस करण्याची क्षमता आपली चांगली होते. स्ट्रेट स्लांट जे मी मगाशी म्हणलो, की सरळ असायला पाहिजे, तर त्याचा अर्थ असा झाला, की आपण इमोशनला लॉजिकच्या माध्यमातून एक्सप्रेस करूया. म्हणजे लॉजिकल रिझनिंग जेव्हा असेल आणि आपण इमोशन एक्सप्रेस करतो, तेव्हा आपण इमोशनमध्ये वाहवत जाणार नाही. आपण लॉजिकली ते मुद्दा आपला पुटफोर्थ करू किंवा आपलं जे काय म्हणणं आहे ते पुटफोर्थ करू. आणि तिसरं म्हणजे मोकळं लिहावं. मोकळं म्हणजे काय, त्याच्यामध्ये त्यांनी लेटर स्पेसिंग, वर्ड स्पेसिंग आणि लाईन स्पेसिंग ह्या 3 स्पेसिंगबद्दल इन्फॉर्मेशन दिली आहे. स्पेसिंग इज लाईक ब्लँक स्पेस बिटवीन ईच लेटर, वर्ड ऑर लाईन. तर ह्याच्यामुळे काय होतं, तो आपला एक थिंकिंगचा रिदम असतो. आत्ता मी बोलत असताना सुद्धा मध्ये मध्ये ज्या वेळेला करतोय, तो माझा ॲक्च्युली थिंकिंगचा रिदम आहे. तो तसा जर का हँडरायटिंगमध्ये आला, तर त्याचा आपल्याला आपला इंटरनल रिदम चांगला करायला मदत होते. म्हणजे बरेच वेळेला विचारांमधली सुसूत्रता ही लेटर स्पेसिंगमधनं दिसते. समाज आणि माझ्यामधलं जे रिलेशन आहे ते कसं आहे, ते बॅलन्स्ड आहे का, तुटक आहे का, आम्ही खूपच एकमेकांना अटॅच आहोत, हे वर्ड स्पेसिंगमधनं दिसतं. आणि लाईन स्पेसिंगमधनं आपले हॅबिट पॅटर्न्स दिसतात. सो हे सगळ्याच गोष्टी मोकळ्या मोकळ्या असाव्यात असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे आपण स्वतःला पण स्पेस देऊया, आपण इतरांना पण स्पेस देऊया आणि सगळे मोकळे मोकळे जगूयात, असं बेसिकली त्यांना ह्याच्यामधनं सजेस्ट करायचं आहे. पुढे त्यांचं असं म्हणणं आहे, की तिसऱ्या ओळीमध्ये
प्रत्येक अक्षर नीटनेटके लिहिलेले असावे, प्रत्येक शब्दात सारखे अंतर असावे. मगाशी जो मी लेटर स्पेसिंगचा मुद्दा मांडला तो त्यांनी इथे मेन्शन केला आहे. नीटनेटकं असावं म्हणजे काय, तर लेटरचं फॉर्मेशन चांगलं असायला पाहिजे. लेटर इज ग्रॅफॉलॉजिकली स्पीकिंग, लेटर मिनिंग थॉट. आपला जो विचार असतो तो एका लेटरमधनं किंवा एका अक्षरामधनं आपल्याला दिसतो. तो जर का नीटनेटका असेल तर बेसिकली काय होईल, आपले थॉट्स कन्स्ट्रक्टिव्ह होतील. आपण जितके कन्स्ट्रक्टिव्ह थॉट्स करू तितके आपले ॲक्शन्स चांगले होतील. जितके ॲक्शन्स चांगले होतील तितकी आपली हॅबिट चांगली होईल आणि हॅबिट चांगली झाली की कॅरेक्टर चांगलं होईल. म्हणजे कॅरेक्टर बिल्डिंग हे थॉटपासून सुरू होतं आणि थॉट कसा असावा तर तो नीटनेटका असावा असं त्यांनी आपल्याला सजेस्ट केलेलं आहे. मराठीमध्ये लिहित असताना आपल्याला काना, मात्रा, रफार आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात त्या पण व्यवस्थित केलेल्या असायला पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. हे काय आहेत, हे ॲडेड ॲक्सेसरीज आहेत हँडरायटिंगमधले. ॲक्सेसरीज म्हणजे काय, तर समजा मला ब हा शब्द लिहायचा आहे, तर बला जेव्हा मी रफार देतो आहे त्यावेळेला त्याचा ब्र होणार आहे. किंवा बला ज्यावेळेला मी वेलांटी देतो किंवा एक कान्हा देतो त्यावेळेला त्याचा बा होणार आहे. तर तो बा हा शब्द इतका प्रॉपरली लिहिलेला असावा आणि प्रत्येक वेळेला जेव्हा बा येईल हँडरायटिंगमध्ये तो इतका टिपिकल फॉर्मॅटमध्ये असावा की बा हे जे माझा थॉटचं कन्स्ट्रक्शन आहे ते सगळीकडे सेम असलं पाहिजे, जेणेकरून माझी पर्सनॅलिटी ही व्हेरिएबल नसेल. इट विल बी स्टडी अँड फोकस्ड. सो असं त्यांचं या तिसऱ्या याच्यामध्ये म्हणणं आहे. चौथा जो त्यांचा मुद्दा आहे, चौथी जी त्यांची ओळ आहे त्याच्यात त्यांनी असं लिहिलं आहे की ग्रंथाचा आरंभ करताना पहिले अक्षर जसं काढलेलं असेल तिथपासून शेवटपर्यंत शेवटचं जे अक्षर असेल स्टार्टिंगचं आणि शेवटचं सेम असलं पाहिजे. म्हणजे काय, कॅरेक्टर तुमचं जसं स्टार्टिंगला आहे तसंच शेवटपर्यंत असायला पाहिजे. बघायला गेलं तर मी जेव्हा स्टुडंट्सचे हँडरायटिंग्स बघतो तेव्हा पेपर लिहित असताना सुरुवातीचं त्यांचं पहिलं उत्तर आणि शेवटचं उत्तर ह्याच्यामध्ये एवढं अंतर असतं हँडरायटिंगमध्ये, तर काय होतं की इव्हेंच्युअली त्यांना इमोशनल बर्नआउट बसायला लागतो. रामदासांचं असं म्हणणं आहे की तो इमोशनल बर्नआउट बसणार नाही याच्याकरता तुम्ही बैठक वाढवा. बैठक वाढवा म्हणजे काय, कॉन्सन्ट्रेशन वाढवा. एक ठराविक पद्धतीने ठराविक टास्क करत राहण्याची बैठक तुमची हस्ताक्षराच्या ॲज अ टूल म्हणून परत एकदा त्याच्या वापरातनं बैठक वाढवता येते. कॉन्सन्ट्रेशन चांगलं करता येतं, कन्स्ट्रक्टिव्ह थॉट्स तयार करता येतात आणि लाँग टर्ममध्ये तुम्हाला जो काय गोल साध्य करायचा आहे तो तुम्हाला साध्य करता येईल. त्याच्याकरता ही चौथी त्यांची ओळ आहे. पाचव्या त्यांच्या ओळीमध्ये ते असं म्हणत आहेत की सर्वत्र अक्षराचे काळेपण, टाकाचे ठोसरपण, अक्षराचे वळण आणि वाकण अगदी एकसारखे असायला पाहिजे. म्हणजे काय, तर तुमचे जे इंटरनल फॉर्मेशन्स आहेत जसं की हे आपण जर का अक्षर लिहिलं तर त्याच्यामधले जे कर्व्ज आहेत ते एक्झॅक्टली स्पेसिफिक जसे मेन्शन केलेले आहेत किंवा जसे आपल्याला शिकवले गेलेले आहेत एक्झॅक्टली तसेच असायला पाहिजेत. ते असल्यामुळे तुमचे प्रेशर मेंटेन राहील. हँडरायटिंग प्रेशर हा अजून एक पॉईंट आहे ग्रॅफॉलॉजीमधला. प्रेशरमुळे आपल्याला इमोशनची इंटेन्सिटी तो व्यक्ती किती फील करतो हे आपल्याला समजतं. तर काही वेळेला जेव्हा इंटेन्सिटी खूप जास्त असते त्यावेळेला इमोशनची फीलिंग खूप जास्त असते आणि मग त्याचं वर्तन हे जास्त इमोशनली ड्रिव्हन असू शकतं. जर का प्रेशर कमी असेल तर इंटेन्सिटी कमी होते. त्याच्यामुळे तो व्यक्ती थोडासा रिलक्टंट असू शकतो की समाजात काय चाललं आहे त्याला कशाचं काही घेणंच नाही आहे. रामदास असं सांगतायत की ते मीडियम प्रेशर असायला पाहिजे. मीडियम प्रेशर म्हणजे काय, तर त्या भावनांमधला समतोल असला पाहिजे. भावना ज्या फील होतात त्याच्यामध्ये तो समतोल असला पाहिजे असं ते म्हणत आहेत. बाकीचे जे काय परत मी मगाशी म्हणलो तसं की ॲक्सेसरीज जे आहेत ते जसे असायला पाहिजे स्पेसिफिकली जसं शिकवले गेलेले आहेत तसेच तुम्ही मेंटेन केलं पाहिजे अलॉंग विथ द प्रेशर. बघायला गेलं तर आपण हँडरायटिंग करत असताना डाऊनवर्ड स्ट्रोक आणि अपवर्ड स्ट्रोक हे आपली हाताची मूव्हमेंट होत असते. जनरली डाऊनवर्ड स्ट्रोक हा हेवियर असतो इन प्रेशर दॅन द अपवर्ड स्ट्रोक. डाऊनवर्ड स्ट्रोक इज समथिंग दॅट इज कमिंग टुवर्ड्स मी आणि अपवर्ड स्ट्रोक इज समथिंग दॅट इज गोईंग अवे फ्रॉम मी. सो माझ्याकडे येत असलेली इन्फॉर्मेशन ही हेवी इंटेन्सिटीने घेऊया, ती प्रोसेस करूया आणि जेव्हा मी त्याच्यावर उत्तर देईन ते पूर्ण विचार करूनच उत्तर दिलेलं असेल. हा प्रेशरचा बॅलन्स मेंटेन करा असं याच्यामध्ये समर्थ रामदास स्वामींना म्हणायचं आहे असं मला वाटतंय. सहावी जी ओळ आहे तिथे त्यांनी असं सांगितलं आहे, ओळीला ओळ लागू नये. खूपच इंटरेस्टिंग पॉईंट आहे. ओळीला ओळ लागू नये म्हणजे लाईन स्पेसिंग मेंटेन करा. लाईन स्पेसिंगमध्ये आपण जेव्हा लिहितो तेव्हा 3 ओळींचा आपण विचार करूया. पहिल्या ओळीमध्ये
जे खालती लिहिलेले स्ट्रोक्स असतात ते दुसऱ्या ओळीला चिकटायला नाही पाहिजेत आणि दुसऱ्या ओळीचे जे खालचे स्ट्रोक्स आहेत ते तिसऱ्या ओळीला चिकटायला नाही पाहिजेत. ॲट द सेम टाईम दुसऱ्या ओळीचे जे वरचे स्ट्रोक्स आहेत ते पहिल्या ओळीला पण नाही चिकटायला पाहिजेत. म्हणजे तुमच्या हँडरायटिंगमध्ये लेटर्सचं स्पेसिंग लाईनचं स्पेसिंग हे अशा पद्धतीने तुम्ही मेंटेन करा की त्याच्यामध्ये गुंता होणार नाही. त्याला आपण अनएन्टँगल्ड हँडरायटिंग स्पेसिंग असं म्हणतो. याचा फायदा असा होतो की ईच लेटर इज अ थॉट, ईच वर्ड इज अन ॲक्शन अँड ईच लाईन इज अ हॅबिट. हॅबिट म्हणजे सवय. आपल्या सवयींचा एकमेकींमध्ये गुंता व्हायला नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. कारण तो गुंता झाला तर एंड प्रॉडक्ट हे आपलं थोडंसं कन्फ्युजिंग असू शकतं की नेमकं ह्या माणसाला त्याच्या आयुष्यात काय करायचं आहे हे त्याला कळलेलं नाही असा ग्रॅफॉलॉजिकली त्याचा अर्थ होतो. सो जर का आपण ते स्पेसिंग मेंटेन केलं तर आपल्याला क्वालिटी आणि क्वांटिटी ऑफ वर्क हे आपल्याला बॅलन्स करता येईल. नॉर्मली विचार करून बघा की आपल्याला समजा एका ब्लँक पेजवर लिहायचं आहे. समजा आपण लाईन स्पेसिंग खूप वाईड असेल तर कमी ओळी बसतील त्याच्यात कारण मधली जागा वाढली. जर का लाईन स्पेसिंग कमी झालं तर खूप ओळी बसतील त्या एका पेजमध्ये. जितक्या जास्त ओळी बसतील तितके ॲक्शन्स वाढले. म्हणजे काय, क्वांटिटी ऑफ वर्क इन्क्रीज्ड बिकॉज लाईन स्पेसिंग कमी झालं आणि लाईन स्पेसिंग वाढलं की क्वांटिटी ऑफ ॲक्शन्स कमी झाले. तर क्वांटिटीनुसार हे खूप एक्स्ट्रीम झाले ना या दोन्ही गोष्टी. जर का लाईन स्पेसिंग इंटॅक्ट असेल किंवा मॉडरेट असेल, एकमेकांमध्ये न एन्टँगल होणारा असेल तर आपल्याला क्वांटिटी पण मिळते आहे. पण मध्ये जी गॅप तयार होते की नाही त्याच्यामध्ये आपल्याला कंटिंजन्सी प्लॅनिंग करता येईल. म्हणजे आपण कुठलाही प्लॅन करतो तेव्हा तो प्रत्येक वेळेला फुलप्रूफच असतो असं नाही. कधी-कधी त्या प्लॅनमध्ये चेंजेस पण होऊ शकतात. सो जर का आपल्याला मध्ये त्या ओळींमध्ये अंतर मिळालं थोडंसं तर आपल्याला प्लॅन जर का डिरेल झाला तर काय करता येईल ह्याची आपल्याला थोडी विचार करायला जागा मिळते. त्याच्याकरता ती ओळमधली थोडीशी अंतर वाढवायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. दॅट इज अबाउट लाईन स्पेसिंग असं त्यांचं सजेशन आहे आपल्याला. पुढचा त्यांनी त्याच्यातच मुद्दा असं सांगितला आहे जे मी आत्ता मेन्शन केलं ॲक्च्युली. अक्षरांचा खालच्या ओळीला स्पर्श होऊ नये, लांबट अक्षर काढू नये. हे तेच आहे. म्हणजे अक्षराचा लोअर पॉईंट हा खालच्या लाईनच्या अप्पर पॉईंटला कनेक्ट व्हायला नाही पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. 7वी जी त्यांची ओळ आहे त्याच्यामध्ये पानावर शिसाने रेखा आखून घ्याव्यात. म्हणजे काय, ब्लँक पेजवर पहिल्यांदा पेन्सिलनी लाईन्स मारून घ्याव्यात. ब्लँक पेज बेसिकली रिप्रेझेंट्स ओपन माइंड, ज्याला काहीही रूल्स नाहीत. त्याच्यावर जेव्हा आपण ओळी मारतो, लाईन्स मारून घेतो आणि मग त्या लाईन्सवर लिहितो, दॅट मीन्स की त्या ब्लँक स्पेसमध्ये आपण काही रूल्स तयार केलेत. म्हणून आपण काय म्हणतो, रूल्ड पेज आहे, अनरूल्ड पेज आहे. सो नियम आहेत म्हणजे रूल्ड पेज आहे, नियम नाहीत म्हणजे अनरूल्ड पेज आहे. रामदासांच्या दृष्टीने ज्या वेळेला आपल्याला एक अनरूल्ड पेज मिळतं दॅट रिप्रेझेंट्स 24 आवर्स इन आवर डे सगळ्याच लोकांसाठी, त्याच्यामध्ये जेव्हा आपण रूल्स तयार करतो तेव्हा विचारांमध्ये आणि कृतीमध्ये एक सुसूत्रता येते. आपल्याला एक्झॅक्टली माहिती असतं की माझ्या टू डू लिस्टमध्ये काय काय गोष्टी आहेत आणि मला त्या कधी आणि कशा पूर्ण करायच्या आहेत. सो पहिले तर त्यांनी सांगितलं की लाईन्स मारून घ्या तुम्ही आणि त्याच्यावर मोजकेच शब्द लिहा. मोजके शब्द लिहा म्हणजे काय, वर्ड स्पेसिंग अशा पद्धतीचं ठेवा की जनरली असं आपण बघतो की एका ओळीमध्ये 6 ते 7 शब्द मावतात. त्याच्यापेक्षा जास्त मावण्याचा प्रयत्न करू नका. त्याच्यापेक्षा कमी झाले तर तेही ॲडवायजेबल नाही आहे असं त्यांचं म्हणणं आहे. सो मोजकेच शब्द लिहायचे आहेत. परत एकदा सर्व ओळींमधलं अंतर सारखं ठेवायचं आहे, ते कमी जास्त करायचं नाही. आता लाईन स्पेसिंग ज्या वेळेला व्हेरिएबल होतं म्हणजे काय, कधी लाईन स्पेसिंग वरच्या मे बी पॅराग्राफमधलं कमी आहे आणि जसं पुढे पुढे लिहित जातो तसं लाईन स्पेसिंग वाढत जातं. म्हणजे काय, मगाशी आपण जो पॉईंट बघितला तो क्वांटिटी ऑफ वर्क इन द फर्स्ट पॅराग्राफ प्रॉबेबली इज मोर. क्वांटिटी इज मोर बट क्वालिटी इज लेस. पण जसं राईटअप पुढे जात जातो तसं लाईन स्पेसिंग वाढलं म्हणजे काय, क्वांटिटी कमी झाली आणि क्वालिटी वाढली. सो हे व्हायला नाही पाहिजे त्यांचं असं म्हणणं आहे. फ्रॉम स्टार्ट टिल एंड तुम्ही अशा पद्धतीचा तुमचा एक मोमेंटम ठेवा की जेणेकरून तुमचं क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही ऑलवेज बॅलन्स राहील. म्हणजे आउटपुट तुमचा चांगला देता येईल. पर्सनल रिलेशनमध्ये घ्या, प्रोफेशनल रिलेशनमध्ये घ्या, कुठलंही तुम्ही काम करत असताना घ्या. त्याच्यामध्ये ही जर का ट्रेट म्हणून आपण ॲडॅप्ट केला आपल्या हँडरायटिंगमध्ये तर त्याचा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो असं ते आपल्याला म्हणत आहेत. 8व्या ओळीमध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की शोधूनही चूक सापडायला नाही पाहिजे, बिनचूक लिहा. म्हणजे काय, जनरली आपण काय शब्द लिहिला आणि तो आपल्याला खोडायचा असेल
तर 2 टाईपचे स्क्रॅच करणारे लोकं मी आत्तापर्यंत बघितलेत. एक तर सिंपल एक लाईन मारतात. ती लाईन मारलेली असेल तरी वाचणाऱ्याला कळतं की काय चूक झाली आहे त्या शब्दामध्ये, विच इज फेअर. आणि काही-काही लोकं असतात की जे प्रॉपर ते स्क्रॅच करून टाकतात. इतकं गडद करतात काही-काही वेळेला की पेजसुद्धा फाटू शकतं. इतकं ते गडद स्क्रॅच करतात. तर ह्या दोन्ही गोष्टी व्हायलाच नाही पाहिजेत असं त्यांचं म्हणणं आहे. काइंड ऑफ परफेक्शनिस्टिक ॲटिट्यूड आहे हा, पण तो आपल्याला अंगीकारता येऊ शकतो. कसा? जर का आपले विचार आणि आपली कृती ह्याच्यामध्ये एक ऑलरेडी अवेअरनेस असेल, एक कॉन्शियस एफर्ट असेल, तर आपल्याकडनं लिहिताना चूक होणारच नाही. तुम्ही बघितलं तर जेव्हा आपण विचार करतो, त्यावेळेला त्याची गती खूप जास्त असते दॅन रायटिंग स्पीड. त्यांचं असं म्हणणं आहे, विचाराची गती आणि रायटिंगची गती हे जर का एका सेम पेसमध्ये आणता आलं, तर तुमच्याकडनं लिखाणातून चुका होणार नाहीत. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुमच्या विचारामध्ये तुम्हाला ऑलरेडीच क्लॅरिटी जर का असेल, तर तुमच्याकडनं चुका होणार नाहीत. मग तुम्हाला स्क्रॅच करायची वेळ येणार नाही. पूर्वीच्या वेळी काय होतं ना, ते ग्रंथ लिहीत असल्यामुळे जर का त्यांच्याकडनं एक चूक झाली, तर त्यांना स्क्रॅच नाही करता यायची. ते पान फेकून द्यायला लागायचं. पुढच्या पानावर परत स्टार्टपासून एंडपर्यंत लिहायला लागायचं. सो त्यांचा अख्खाच्या अख्खा रोष हा असा आहे, की क्लॅरिटीच विचारांची खूप दांडगी ठेवा तुम्ही, जेणेकरून तुमच्याकडनं चुका होणार नाहीत. दुसरा हा आहे अजून एक इंटरेस्टिंग पॉइंट आहे. वाचायला लागलो आपण ते जे काय पेज लिहिलं आहे, की लेखकाची आवश्यकता नाही वाटायला पाहिजे. म्हणजे काय आपण करतो की नाही, की हे जे काय लिहिलेलं आहे, "हे रे जरा इकडे हे काय लिहिलं मला, हा शब्द काय लिहिला हे नाही व्हायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं रायटिंग इतकं क्लिअर असायला पाहिजे, सिंपल असलं पाहिजे, की कोणालाही वाचता येईल. हा एक दुसरा त्यांनी अँगल दिलेला आहे. ह्याच्यामुळे काय होतं, जसं माणूस लिहितोय तसा त्या माणसाची पर्सनॅलिटी आहे. ज्यावेळेला त्यांनी स्क्रिबल केलं आहे, इल्लेजिबल हँडरायटिंग आहे, रीड करता येत नाही असं. याचाच अर्थ असा आहे, की त्या माणसाची पर्सनॅलिटी ही इल्लेजिबल आहे, रीड करता येत नाही. आणि मग त्या माणसाची बरेच वेळेला कंप्लेंट असू शकते, की "अरे, आय गेट मिसअंडरस्टूड मेनी टाईम्स." तर हे न होण्याकरता त्यांनी कशाची प्रॅक्टिस करायची? लोकांना समजत बसायचं का, की "यू हॅव टू अंडरस्टँड मी." तसं करण्यापेक्षा हँडरायटिंग सोपं आहे सुधारणं. ते जर का सुधारलं आणि ते लेजिबल बनवलं, तर त्याचं मिसअंडरस्टँडिंग कमी होईल ना लोकांबरोबरचं. हे त्यांना ह्याच्यामध्ये अधीरूत आहे. 9वा जो त्यांची 9वी जी ओळ लिहिलेली आहे त्यांनी, त्याच्यामध्ये ज्याचं वय लहान आहे त्यांनी जपून लिहावं असं ते म्हणत आहेत. कारण काय, दॅट इज अ डेव्हलपमेंटल एज. याच्यामध्ये सगळ्यात जास्त कन्स्ट्रक्टिव्ह थॉट्स हे एक्सटर्नली मिळत असतात आणि त्या वयामध्ये मुलं जनरली मॉडेलिंग करत असतात. आजूबाजूचे जे लोकं जसे वागतायत किंवा जसा विचार करतायत, तसं ते ॲडॅप्ट करतात आणि मग त्यांचं बिहेवियर तसं होतं. सो परत एकदा, बाहेरचं एक्सटर्नल आपण काही कंट्रोल करू शकतो का? नाही करू शकत. आपल्या हातातलं टूल काय आहे? हँडरायटिंग. हँडरायटिंगमधनं जर का आपण जपून लिहायला सुरुवात केली विथ कॉन्शियस एफर्ट अँड कन्सिस्टंट एफर्ट, तर हळूहळू त्यांचं पुढचं वाक्य असं आहे, की लोकांचा अक्षर पाहूनच लोकांना वाचण्याचा मोह व्हावा. अशा पद्धतीचं लिही, की जेणेकरून तुझी सिम्प्लिसिटी ही मोहक वाटेल लोकांना. सो हे लहान मुलांनीच करायला पाहिजे का? कारण ते डेव्हलपमेंटल एज आहे म्हणून. जसं-जसं वय वाढत जातं, तसं-तसं आपल्याला रायटिंगची प्रॅक्टिस होत जाते. एका पद्धतीचा आपण एक शैली येते आपली, एक रायटिंगचा एक पॅटर्न तयार होतो. तर मग तो लहानपणापासूनच जर का आपण सेट करत गेलो, पर्सनॅलिटी तयार करत गेलो, तर लाँग टर्ममध्ये आपल्याला त्याचा फायदा होतो. त्याच्यात नवीन-नवीन फेदर्स इन द कॅप आपले ॲड होत जातात आणि मग लोकांना ते मोहक वाटतं. असं त्यांचं त्याच्यामध्ये उद्देश आहे. 10वी जी ओळ आहे त्याच्यामध्ये फार बारीक लिहायला नाही पाहिजे आणि फार मोठं लिहायला नाही पाहिजे. म्हणजे काय? इथे आता ते हँडरायटिंग साईजबद्दल बोलत आहेत. हँडरायटिंग साईज ग्राफॉलॉजिकली स्पीकिंग टेल्स अस अबाउट एक्सप्रेशन ऑफ थॉट्स. आपण आपले विचार कसे व्यक्त करतो, ते आपल्याला हस्ताक्षराच्या साईजमधनं दिसतं. जो स्टँडर्ड हँडरायटिंग साईज आहे, याला मीडियम हँडरायटिंग साईज म्हणतात, तो साधारणपणे 3 mmचा आहे, 3 मिलीमीटरचा आहे. 3 मिलीमीटरपेक्षा छोटं गेलं हस्ताक्षराचा आकार, की स्मॉल साईज हँडरायटिंग झालं. 3 मिलीमीटरपेक्षा जास्त गेला, की लार्ज साईज हँडरायटिंग झालं. लार्ज साईज हँडरायटिंगवाला व्यक्ती हा जनरली लीडरशिप क्वालिटीज असतो. त्याला बिग पिक्चर बघायला आवडतं. त्याला डिटेलिंगमध्ये जायला आवडत नाही. तो लीड घेऊ शकतो, तो डॉमिनेट करू शकतो आणि डॉमिनेटचा अर्थ मला असं म्हणायचं आहे, की रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन तो डॉमिनेट करू शकतो गोष्टींवर. त्याला टॅक्ट आणि ह्या गोष्टी फारशा जमत नाहीत. तो म्हणतो, की मला हे साध्य करायचं आहे आणि त्याच्याकरता मी वाटेल ते करीन. सो ही आहे लार्ज साईज हँडरायटिंगची कमाल. ऑन द कॉन्ट्ररी स्मॉल साईज हँडरायटिंग जे आहे त्याच्यामध्ये खूप डिटेलिंग वाढतं. डिटेलिंग वाढलं, की ती व्यक्ती ऑटोमॅटिकच कन्झर्वेटिव्ह विचारांची होते, रिझर्व्ड थॉट प्रोसेसची होते आणि त्यामुळे बोलताना खूप विचार केला जातो.
रामदासांचं असं म्हणणं आहे की ह्या दोन्ही एक्स्ट्रीम्सच्या ऐवजी आपण जर का मध्यम आकाराचं हँडरायटिंग असेल तर ते म्हाताऱ्या लोकांनासुद्धा वाचायला सोपं जाईल आणि लिहायला पण सोपं जाईल, तुमची पर्सनॅलिटी पण त्यांनी चांगली होईल. मीडियम साईज हँडरायटिंगमुळे बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड्स आहेत ॲक्च्युली, की लार्ज साईजमधला जो रिस्पॉन्सिबिलिटी विथ डॉमिनन्स हा ॲटिट्यूड आहे आणि स्मॉल साईजमधलं जी रिस्पॉन्सिबिलिटी विथ क्रिटिकल थिंकिंग, हे दोन्ही ॲटिट्यूड आपल्याला आणता येतील आणि मीडियम साईज हँडरायटिंगवाला व्यक्ती हा समाजामध्ये अतिउत्तम काम करू शकतो. कारण काय, तो सिच्युएशन जशी आहे तसा स्वतःचं पोझिशनिंग बदलू शकतो. जेव्हा पाहिजे तेव्हा तो लीडसुद्धा घेऊ शकतो आणि जेव्हा लीड घ्यायला कोणीतरी भारी माणूस आहे दुसरा, तेव्हा तो फॉलोसुद्धा करू शकतो. सो हा बॅलन्स आपल्याला पर्सनॅलिटीमध्ये आणायचा आहे. त्याच्याकरता त्यांनी असं सांगितलं आहे, मध्यम आकाराचं अक्षर लिहायची सवय केली पाहिजे. उत्तम पॉईंट आहे. आणि 11वा पॉईंट, हे शेवटची त्यांची ओळ आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलं की आपण लेखन करताना सभोवताली म्हणजे पेपरच्या बरोबर मध्ये लिहावं, असं त्यांनी सजेस्ट केलं आहे. तर असं का करावं, हे स्पेसिफिकली ग्रंथाबद्दल ते बोलत आहेत बरं का, म्हणून त्यांनी हा मुद्दा मेन्शन केला आहे की जेव्हा पेपरमध्ये आपण बरोबर मध्ये लिहितो तेव्हा आपलं नॅचरलीच आपलं अटेन्शन डायरेक्टली त्या मजकुराकडे जातं. आपण बाकीचे जी ब्लँक स्पेस असते ती आपली ब्रेनमधनं वाईपआउट होते आणि आपण मुद्द्याला हात घालतो. सो त्यांच्या दृष्टिकोनातनं ग्रंथ लिहा किंवा कुठलीही गोष्ट लिहा, तुम्ही मध्ये जर का लिहिलीत तर तुम्हाला पॉईंट्स हायलाईट करता येतील. तुमचे पॉईंट्स हायलाईट झाले की लोकांना नक्की समजेल की तुम्हाला म्हणायचं आहे काय, आणि एकदा त्याची क्लॅरिटी आली की देन लेट पीपल थिंक वेदर दे वॉन्ट टू बी विथ यू ऑर दे डोंट वॉन्ट टू बी विथ यू. तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीची क्लॅरिटी असायला पाहिजे आणि ती पर्सनॅलिटीची क्लॅरिटी लोकांपर्यंत पोचली पाहिजे. तर तुमची युती किंवा तुम्ही नाही बाबा एकत्र राहू शकत किंवा काम करू शकत, दोन्ही मुद्दे हे दोन्ही पार्टीजला क्लिअर राहतील, असा त्यांचा एक शेवटच्या ओळीमधला मतितार्थ आहे असं मला वाटतंय. रामदास स्वामींनी हे 350 वर्षापूर्वी सगळ्या गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत, ज्याला आपण आज ग्रॅफॉलॉजी असं म्हणतो. ग्रॅफॉलॉजीचा सुद्धा उगम खरं तर बघायला गेलं तर असंच 301 वर्षांपूर्वीचा असावा असं मला वाटतंय. जेव्हापासून समर्थ रामदास स्वामींनी हे एक टूल म्हणून आपल्याला सजेस्ट केलं आहे, तेव्हापासून मानवाने त्याचा उपयोग करायला सुरुवात केली आहे. पण ग्रॅफॉलॉजी ॲज अ फील्ड म्हणून आत्ता उदयाला येत आहे असं मला दिसतंय, असं मला ऑब्झर्व होतं आहे आजूबाजूला माझ्या. तर आपण नक्कीच हे सगळ्या ज्या त्यांनी गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत त्याचा आपल्याला हँडरायटिंगमध्ये ट्रेट्स म्हणून इम्बाईब करायचा प्रयत्न करूया. आपलं स्वतःचा अवेअरनेस वाढवूया, आपली पर्सनॅलिटी चांगली करूया आणि आपलं समाजाबरोबरचं नातं खूप उत्तम करता येईल अशा अर्थाने आपण प्रयत्न करूया असं मला वाटतंय.